दुकानदार 10 रुपयास 6 केळी विकत घेतो आणि ती 6 रुपयास 4 याप्रमाणे विकतो. शेकडा नफा ऑब्लिक तोटा काढा. इथं बघा तो 10 रुपयास 6 केळी विकत घेतोय म्हणजे ही त्याच्यासाठी जी आहे ही खरेदी किंमत आहे आणि तो 6 रुपयास 4 केळी विकतोय ही त्याच्यासाठी विक्री किंमत आहे. अशी गणित सॉल्व करताना जी क्वांटिटी आहे केळांची ही आपल्याला इथं समान करायची आहे आणि ही समान करण्यासाठी इथं 4 ने गुणा आणि इथं 6 ने गुणा म्हणजे दोन्हीकडे 24 होऊन जाईल. इथं 4 ने गुणायचं आहे. इकडे जर 4 ने गुणलं मध्ये बरोबर चिन्ह आहे त्यामुळे इकडे सुद्धा 4 ने गुणावं लागेल. इथं 6 ने गुणा, इथं सुद्धा 6 ने गुणा. 10 चौक 40 रुपयास 24 केळी त्याने खरेदी केली. ही खरेदी किंमत झालेली आहे. आणि 6 36 रुपयास 24 केळी त्याने विकलेली आहेत. ही आहे विक्री किंमत. आता तुम्ही लगेच फाइंड आउट करू शकता. बघा 24 केळी 40 रुपयांना खरेदी केली आणि 24 केळी 36 रुपयांना विकली. जेवढी घेतली तेवढीच विकली आणि या व्यवहारात त्याला 4 रुपयाचा तोटा झालेला आहे. 4 रुपयाचा इथं तोटा झालेला आहे. बघा 24 केळी 40 रुपयाला घेतली आणि तीच 24 केळी 36 रुपयाला विकली त्यामुळे 4 रुपये तोटा झालेला आहे. आपल्याला शेकडा तोटा काढण्यासाठी 4 भागिले खरेदी किंमत 40 गुणिले 100 करावं लागेल. या शून्याला हे शून्य गेलं. 4 एके 4, 4 एके 4 राहिले 10 म्हणजे इथं 10% जो आहे हा तोटा झालेला आहे.